शेतीच्या वादातून तलवारीने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात समोर घडली रक्तरंजित घटना, एकाचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। शेती म्हणजे शेतकऱ्यांचा जीव, शेती म्हणजे घराचं पोट भरणारा आधार, पण याच शेतीतून गेलेल्या पाण्याच्या नाल्याने शहरात एक रक्तरंजित वाद उभा केलाय। हा वाद शेवटी एका शेतकऱ्यांच्या मृत्यूपर्यंत पोहोचलाय। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत सरोदी टोली येथे मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली। मृतक लालू एकनाथ आणि आरोपी लालू भोयर यांच्या शेतीतून जाणाऱ्या पाण्याच्या नाल्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। गावात हा वाद सगळ्यांना माहित होता, पण कोणीही कल्पना केली नव्हती की तो थेट हत्याकांडापर्यंत पोहोचेल। सायंकाळी मृतक लालू एकनाथ आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने आपली कार घेऊन त्याला धडक दिली आहे। धडकेनंतर लालू एकनाथ जमिनीवर कोसळले आहे, पण इतक्यावर आरोपी थांबलेला नाही। रुग्णालयाच्या समोरच तलवार काढून आरोपीने थेट जीवघेणा हल्ला केलाय। लोकांसमोर रक्तरंजित दृश्य उभं राहिलं। जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या लालू एकनाथ यांना तातडीनं पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। तेथून नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय। शहर हादरलंय। शेतीच्या पाण्याच्या छोट्या नाल्यावरून सुरू झालेला वाद थेट हत्येत बदलल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी तातडीनं धाव घेतली। आरोपी लालू भोयर याला शस्त्रासह अटक करण्यात आली असून त्याची कार आणि तलवार जप्त करण्यात आली आहे। सध्या आरोपीला पोलीस कोठडी नेण्यात आलं असून पुढील तपास वेगानं सुरू आहे। एका साध्या पाण्याच्या नाल्याने प्राणघातक रूप घेतलाय। कायदा हातात घेणाऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, पण ज्याचा जीव गेला तो परत येणार नाही, हीच खरी शोकांतिका आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, नागपूर।